शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथे मटण घेण्यासाठी आलेल्या ग्राहक बोलवण्यावरून 2 मटण विक्रेत्यांच्या तुफान हाणामारी झाली। या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत। गावच्या मध्यभागी मटण मार्केट आहे। या मटण मार्केटमध्ये एखादे गिराईक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे यासाठी मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकानदारांच्यात नेहमी सुरू असते। याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलवण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटन शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली। या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवटेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे हे जखमी झाले आहेत। या मारामारीच्या घटनेनंतर मुनाफ कवटेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे। मुनाफ नजरुद्दीन कवटेकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार विजय रंगराव घोटणे, तानाजी रंगराव घोटणे, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे, धैर्यशील विजय घोटणे, गौरव तानाजी घोटणे सर्व राहणार शिरोली पुलाची यांच्या विरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे। तसेच विजय रंगराव घोटणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मुनाफ नजरुद्दीन कवटेकर, मुस्तफा नजरुद्दीन कवटेकर, वहास कवटेकर, नजरुद्दीन कवटेकर, सुभान देसाई सर्व राहणार शिरोली पुलाची यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। या सर्वांना सोमवारी पेठ वडगाव येथील न्यायालयात हजर केला असता विजय रंगराव घोटणे, तानाजी रंगराव घोटणे यांना 1 दिवसाची तर मुनाफ नजरुद्दीन कवटेकर, मुस्तफा नजरुद्दीन कवटेकर, नजरुद्दीन कवटेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाची गावभर चर्चा सुरू होती। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक चंद्रप्रकाश शिंदे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।